शेतकरी बोलतो, विलास मारुतराव आदमाने, पंढरपूर वाळूज MIDC एरिया वळदगाव या ठिकाणी बोलतो. मी गेल्या 2019 पासून PM किसानचं फॉर्म सारखं लागत भरीत आलेलो आहे. एकदाही मला PM किसानचा हप्ता मिळालेला नाही. बँकेत जर ऑफिस मध्ये गेलो तर ते सांगतात, तहसीलमध्ये सांगतात की तुम्ही कृषी सहाय्यक ऑफिसमध्ये जा, कृषी ऑफिसमध्ये जा. कृषी ऑफिसमध्ये गेलं की ते सांगतात तुमचा फॉर्म आम्ही तहसीलमध्ये पाठवलेला आहे. आणि तिथे त्या तहसीलमध्ये गेलं तर ते म्हणतात तुमचं जे तालुका लेवलला पाठवला. त्याच्यानंतर पुन्हा म्हणतात की जिल्हा लेवलला पाठवला. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर पुन्हा गेलं, त्यांच्याकडं हप्त्याची वाट जर बघत बसलो तर मग पुन्हा ते म्हणतात की तुम्ही पुन्हा नवीन फॉर्म भरा. मग आम्ही पुन्हा नवीन फॉर्म भरतो. नवीन फॉर्म भरला की त्याच्यानंतर 1 महिने सांगतात. मग आम्ही त्यांच्याकडे जर गेलो, पुन्हा जर मग बँकेत जर जाऊन बघितलं पैसे येत नाहीत, पुन्हा मग तहसीलमध्ये जर गेलं तर ते म्हणतात तुम्ही कृषी सहाय्यक कृषी ऑफिसमध्ये जा. तिथे गेल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही आता ऑनलाईनला फॉर्म भरा. ऑनलाईनला फॉर्म भरला की ते म्हणतात तुमचा आता फॉर्म फेल झालेला आहे, तुम्ही 7/12 व्यवस्थित दिलेलं नाही. मग तुम्ही 2019चा 7/12 द्या, म्हणजे तुम्हाला मिळून जाईल. मग 2019चा फॉर्म भरल्यानंतर तर त्याच्यानंतर पुन्हा मग ते ऑफिसमध्ये गेलं की पुन्हा ते म्हणतात की पुन्हा नवीन फॉर्म भरा. असं करून आमचे 2,500 रुपये त्याच्यामध्ये गेलेले आहे साहेब. तरी पण मला आजपर्यंत एकदाही PM किसानचा हप्ता मला मिळालेला नाही. मी थकून गेलेलो आहे. आणि आता त्यांनी PM किसान सर्व्हर हे आता त्यांनी बंद केलेले आहे. मी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना फोन करून विचारलं तर ते सांगतात की PM किसानचं सर्व्हर आता सध्याला बंद आहे. ते ज्यावेळेला चालू येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला बोलू, त्यावेळेला आम्ही तुम्हाला सांगू. आणि मग तुम्ही पुन्हा ऑनलाईनला फॉर्म भरा. आणि ऑनलाईनला फॉर्म जर भरायचं म्हणला तर 300 रुपये ते घेतात. नाही तर ही स्कीम काहीच कामाची नाही आहे. ही फक्त शेतकऱ्याला आशा लावायचं आणि शेतकऱ्याला चक्रा मारायला लावायचं आणि शेतकऱ्याला परेशान करायचं. ऑफिसमधले लोक, कृषी ऑफिसमधले लोक आणि तहसील ऑफिसमधले लोक हे कामं करीत नाहीत. सगळं लोंगड्याची कामं चाललेले साहेब हे. शेतकऱ्याला परेशान करायचं काम चाललेलं साहेबांनी. काय करावं काहीच कळतच नाही. यांना कुठे यांना खिचडून द्यायचे काय? हे सरकारी नोकरला सरकारी नोकर हे कामं व्यवस्थित करीत नाहीत. ठीक आहे, ओके, धन्यवाद.